नमस्कार मित्रांनो, हे जे तुम्ही पोळं बघताय यावर मधमाशा फिरत आहेत आणि त्यांचं जे पोळं आहे तर ते अगदी सील दिसत आहे। आता हे दाखवण्याचं कारण म्हणजे हे जे पोळं आहे ते काही कारणास्तव मला कापावं लागलं आणि जर आता म्हटलं जर कापलंच आहे तर ते तुमच्यापर्यंत त्याचा व्हिडिओ हा पोहोचवावा जेणेकरून तुम्हालाही ते बघता येईल। आता यात दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे आता हे कापलंय म्हणून तुम्हाला दाखवलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं वास्तविक पोळं कापून हे मध काढायचं नसतं तरी सुद्धा मी कापलेलं आहे। त्याला अनेक कारणं आहेत, ती मग कालांतराने प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे विषय ज्यावेळी येतील तेव्हा हे का कापलं गेलं याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेलच। पण असो, तर आता कापलेलं असल्यामुळे तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही बघू शकता की रॉ हनी जो अगदी नॅचरल आहे, अनप्रोसेस्ड आहे, तर तो कशा स्वरूपाचा असतो आणि तो सील केलेला जर असेल जसा आता तुम्हाला इथे दिसत आहे तर तो सर्वोत्तम मध असतो आणि तो तुम्ही कितीही वर्ष जरी ठेवलात त्यामध्ये काहीही प्रोसेसिंग न करता तरी सुद्धा तो खराब होत नाही। आणि हे जे पोळं आहे ती दोन पोळी आहेत आणि मी 3-3च्या पीसमध्ये ती कट केलेली आहेत। जसं तुम्ही सुरुवातीला जे एक पोळं बघितलं तर तशी ही दोन पोळी आहेत आणि त्यातला जो काही हा मध आहे तो तुम्ही आता बघत आहातच। मित्रांनो, अशा वेगवेगळ्या मधमाशी पालनासंबंधी किंवा नॅचरल अनप्रोसेस्ड अशा रॉ हनी संबंधी व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। आणि आपलं एक लाईक किंवा एक शेअर हे आम्हाला आणि नवीन नवीन वेगवेगळे असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याला आम्हाला प्रोत्साहन देतं आणि त्यामुळे आम्ही असे वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद। असंच आपलं प्रेम हे आम्हाला शेवटपर्यंत मिळेल अशी आशा किंवा अशी खात्री बाळगून हा व्हिडिओ संपवतो। धन्यवाद।